माझं नाव चंद्रकांत बाबूराव पाटणकर, शिक्षण TY BCom आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे काम करतोय, केलेलं आहे. त्यानंतर माझ्या या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे ती म्हणजे लहानपणापासून पारंपरिक सुवर्णकार हा व्यवसाय आमचा वडिलोपार्जित. आजी आजोबा, नंतर चुलते, वडील, भाऊ आणि अनेक नातेवाईक हे हाच व्यवसाय करतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीने म्हणजे हँडवर्क काम होतं, पण आता जग बदललेलं आहे. आज डिजिटल मार्केटिंग आलं आहे आणि सर्व व्यवसाय हा मशीनरीवर उत्पादन जे केलं जातं त्याच्यावर आज मार्केट चालू आहे. हा बदल लक्षात घेऊन आणि भारत सरकारने MSME अंतर्गत खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे भारत सरकारने. त्याच्या अंतर्गत सर्टिफिकेट कोर्स म्हणजे अगोदर कौशल्य विकास यावर भर देऊन शासनाने त्यांना सर्टिफिकेट प्रदान केलेलं आहे. पूर्वी असेच गोल्ड व्हॅल्यूवर काम करायचे, पण त्याला कुठे मान्यता नव्हती आणि ती मान्यता या MSMEच्या 2 दिवसाच्या ऑनलाईन ऑफलाईन कोर्समुळे आज उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्याच्यावर आज अनेक माझ्याकडे SNS स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर नावाची एक संस्था आहे, ती मी चालवतो. गेली अनेक वर्ष 20-25 वर्ष झाले मी चालवतो. आणि मग त्यानंतर या विद्यार्थ्यांना आपण हे सर्टिफिकेट कोर्स झाल्यानंतरच देतो. कोर्स करायलाच पाहिजे. अनेक जण मागतात की असं द्या की तुम्ही पैसे घ्या आणि सर्टिफिकेट द्या, तर तसं न करता आपण सर्टिफिकेटला त्यांना परीक्षेलाच बसवतो. आणि मग ते 2 दिवसाचं ट्रेनिंग, पहिल्या दिवशी थेरॉटिकल पार्ट आणि दुसऱ्या दिवशी टेक्निकल जे प्रशिक्षण आहे म्हणजे प्रॅक्टिकल हे करून घेतलं जातं. आणि त्यानंतरच त्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा पद्धतीचं सर्टिफिकेट प्रदान केलं जातं. SNS स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर ही संस्था कात्रज कोंढवा रोडला लेन नंबर 8 मध्ये सिल्वर पॉईंट बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरवर आहे आणि लोकेशन खूप चांगलं आहे. आजच्या जो जागतिक बाजारपेठेमुळे किंवा जागतिक घडामोडीमुळे जो सोन्याचा भाव अप अँड डाऊन होत आहे, बरेच वर्षापासून मी पाहत आहे आणि अनेक वर्ष मी पाहत आहे की हा भाव नेहमी चढताच राहिलेला आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत आणि अनेक स्टार्टअप इंडिया वगैरे हे सुरू केल्यामुळे अनेक नवोदित उद्योजक तयार झालेले आहेत आणि त्यांना काहीतरी करण्याची उमेद आणि प्रशिक्षण कार्यक्रम असल्यामुळे प्रशिक्षित लोक होऊन त्यानंतर शासन त्यांना सर्टिफिकेट प्रदान करून त्यांना बँकांमार्फत MSMEचे बँकांमार्फत आज खूप मोठ्या प्रमाणावर सहाय्य करत आहेत. त्यामुळे भारत हा आत्मनिर्भरच बनत चालला आहे आणि त्याचबरोबर महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर उद्योग उपलब्ध होत आहे. आणि त्यामुळे आत्मनिर्भर नारी हा जो भारत सरकारचा उपक्रम आहे तो अतिशय खूप सुंदर आहे. आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या सरकारनं खूप चांगल्या पद्धतीचं काम आज भारताला एक उच्च स्थानावर नेण्याचं जे त्यांचं स्वप्न आज त्यांनी साकार करत चाललेलं आहे. आणि सर्वच क्षेत्रामध्ये भारत हा आत्मनिर्भर बनत चाललेला आहे. जनता सहकारी बँक यांनी जेव्हा मला गोल्ड व्हॅल्युएशन करण्यासाठी निमंत्रित केलं, ते म्हणजे त्यांचे जे पूर्वीचे जे गोल्ड व्हॅल्यूअर होते शनिवारपेठमधले, तर त्यांनी त्यांच्या वयामानाने त्यांनी ते काम सोडलेलं होतं. त्यानंतर त्यांनाच विचारलं की एक आम्हाला चांगला गोल्ड व्हॅल्यूअर मिळेल का, तर त्या राजाभाऊ वाईकर यांनी माझं नाव सुचवलं आणि ठाकूर साहेब म्हणून ज्यांनी माझी थोडी मुलाखत घेतली की तुम्ही काय करता, कसं करता आणि टेस्टिंग कसं करता या संदर्भामध्ये माझं थोडंसं प्रशिक्षण घेतलं. नंतर त्यांनी म्हणजे मला अनेक प्रश्न विचारले, नंतर काही डॉक्युमेंट्स मागवली आणि त्यानंतर मी जे आज जवळजवळ 12 ते 13 वर्ष झाली कंटिन्यू बँकेच्या सहकार्याने, बँकेचे सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी अतिशय खूप चांगले आहेत आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सुद्धा माझ्या मुलाखती घेतलेल्या आहेत.
त्यांना खात्री पडली की ही व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते, इमानदारीपूर्वक काम करेल, या दृष्टिकोनाने बँकेने मला सतत वेळोवेळी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. युवा पिढीला मी हे सांगेल की पहिले प्रशिक्षित व्हा आणि उद्योग करा. जो भारत सरकारचा जो उपक्रम आहे कौशल्य विकासावर जर प्रत्येकाने भर दिला तर आणि प्रशिक्षित होऊन जर उद्योग सुरू केले तर बँका त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने उभे आहेत आणि त्यांना ते उभे करू शकतील. हा त्यांच्याकडे विश्वास आहे. तसाच प्रत्येक तरुणींनी सुद्धा ह्याच्यामध्ये केलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांना एक आत्मनिर्भर बनल्याचं एक समाधान मिळेल. नवोदित उद्योजकांना एक चंद्रकांत पाटणकर SNS स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर जे चालवतात ते सर्वांना पुढे नेण्यासाठी, त्याचबरोबर बँकेशी जनता सहकारी बँक आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहे. फक्त प्रत्येक तरुणांनी त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे आणि आपला उद्योगाचं जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जर बँकेत गेले तर चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आज बँका अनेक उद्योजकांना उभ्या करत आहेत आणि सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळेल. धन्यवाद. यश शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्त्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.